Hi students, today we are going to see a new topic of English grammar that is called articles. Now विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंग्रजी विषयातील आर्टिकल्स म्हणजेच उपपदे हा प्रकार या ठिकाणी बघणार आहोत. आता नेमके आर्टिकल्स काय आहे? व्हॉट इज आर्टिकल? Articles are only used in English language, or English is the only language in which articles are used. As you know that there are two types of articles, indefinite article and definite article. There are two types of articles, indefinite article and definite article. So which are the indefinite article? Article A and N. A and both are indefinite article, while the is the definite article. The is the definite article. Now, a boy, an umbrella, the Ganga, the Taj Mahal. So, how to use these articles? Where to use these articles? Today, we are going to see the same thing in the same video. The use of articles, but before that it's very important to know what type of articles are there. There are two types of article, indefinite article and definite article. The very first one is A and N. म्हणजे बघा आर्टिकलचे दोन प्रकार आहेत, एक indefinite article आहे, दुसरं definite article आहे. indefinite article मध्ये कोण कोण आहे? A and N. A आणि काय आहे? N आहे. तर डेफिनेट आर्टिकल फक्त एकच आहे, द. मग उदाहरणार्थ जर बघायचं झालं, फॉर एक्झाम्पल अ बॉय अँड अम्ब्रेला किंवा द गंगा, द ताजमहल हे त्याचे एक्झाम्पल आहे. आता नेमका या आर्टिकल्सचा यूज कुठे होतो आणि कुठे होत नाही हे आपल्याला आजच्या या व्हिडिओतून शिकायचं आहे. सो लेट्स सी द यूज ऑफ आर्टिकल ए. सर्वात प्रथम आपण आर्टिकल ए कुठे यूज करायचा आहे ते आज शिकणार आहोत. बघा, इट इज यूज्ड बिफोर अ कॉमन नाउन. बिफोर अ कॉमन नाउन. बघा, आर्टिकल ए इज यूज्ड बिफोर अ कॉमन नाउन. सपोज मी एक एक्झाम्पल घेतलं, अ बॉय, जसं आपण आत्ताच घेतलं होतं की अ बॉय. सो बॉय इज अ कॉमन नाउन. बॉय इज अ कॉमन नाउन. मग आता आर्टिकल ए कुठे यूज करतात? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट इट इज यूज्ड बिफोर अ कॉमन नाउन. सेकंड थिंग, द नाउन शुड बी काउंटेबल. द नाउन शुड बी काउंटेबल. नाउ दिस नाउन मीन्स आर्टिकल इज यूज्ड. द आर्टिकल इज यूज्ड बिफोर अ नाउन that should be countable. Countable like 1, 2, 3, 1000, crore, billion, million, trillion, whatever we can count, like 1, 2, 3, 100, whatever. म्हणजे जे आपण मोजू शकतो, संख्येत मोजता येणारे जे नाम असतं किंवा नाउन असतं ते काय असतं? काउंटेबल असतं. जे संख्येत मोजता येतं, म्हणजे 1, 2, 3, 100, 1000, लाख, करोड असं. त्याच्यानंतर थर्ड रूल आपल्याला असं सांगता येईल, वी डोंट हॅव डेफिनेट इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन. आता हेच बघा, जर आपण असं म्हटलं की देअर इज अ बॉय, देअर इज अ बॉय. आता आपल्याला बघा, वी डोंट हॅव डेफिनेट इन्फॉर्मेशन. देअर इज अ बॉय, वी डोंट नो अबाउट दॅट बॉय, बट देअर इज अ बॉय. म्हणजे कोण मुलगा आहे माहित नाही, पण तिथे एक मुलगा आहे. We don't have definite information who is that boy or what is the name of that person or boy. We don't have definite information. Say next thing, A is used before a noun that begins with consonant sound. It's very important. हे बघा, हे खूप महत्वाचं आहे की नेमका A आणि N चा यूज कुठे करायचा, द कुठे यूज करतात. तर A is used before a noun that begins with consonant sound. As you know that there are 5 vowels and 21 consonants. A, E, I, O, U. बघा, A, E, I, O, U हे काय झालेत?
वोवेल आहेत. काय आहेत हे? वोवेल आहेत. आणि कॉन्सोनंट कोणते आहेत? बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन ओ एन, त्याच्यानंतर पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. तर हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि 1 2 3 4 5. सो 26 अल्फाबेटपैकी 5 वॉवेल्स आहेत आणि 21 कॉन्सोनंट्स आहेत. इफ अ नाउन बिगिन्स विथ एनी ऑफ द कॉन्सोनंट, यापैकी कुठल्याही एका कॉन्सोनंटने जर काय होत असेल, नाउन स्टार्ट होत असेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा बॉय आहे, तर बी इज अ कॉन्सोनंट. सो इफ बी इज गिवन इन द मीन्स कॉन्सोनंट इज गिवन ॲट द बिगिनिंग ऑफ नाउन, देन वी हॅव टू यूज ए. जर त्या नाउनच्या बिगिनिंगलाच काय दिलेलं असेल? ए दिलेलं असेल, म्हणजे कुठलाही कॉन्सोनंट दिलेला असेल नाउनच्या बिगिनिंगला. इफ द नाउन बिगिन्स विथ कॉन्सोनंट देन वी हॅव टू यूज ए, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय यूज करावा लागतो? ए यूज करावा लागतो. त्यानंतर बघा पुढचा जो रूल आहे तो काय आहे? ए इज ऑल्सो यूज्ड बिफोर अ नाउन दॅट बिगिन्स विथ वॉवेल बट साऊंड्स लाईक अ कॉन्सोनंट. ए इज ऑल्सो यूज्ड बिफोर अ नाउन दॅट बिगिन्स विथ वॉवेल बट साऊंड्स लाईक अ कॉन्सोनंट. म्हणजे बघा आता हे एक्सेप्शनल आहेत, काही एक्सेप्शनल केसेस असतात. आत्ता आपण शिकलो की लास्ट रूलमध्ये बघितलं की नाउन जर काय होत असेल, कॉन्सोनंटने बिगिन होत असेल, तर तिथं आपण ए यूज करतो. पण काही वेळेला असे काही नाउन्स असतात की ज्यांची बिगिनिंग वॉवेलने होते पण त्यांचं प्रोनाऊन्सिएशन होत नाही, किंवा झालं तरी त्यांचं प्रोनाऊन्सिएशन होताना कशा पद्धतीने होतं? एक तर कॉन्सोनंट साऊंडसारखं होतं. फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगता येईल? फॉर एक्झाम्पल अ युनिव्हर्सिटी, अ युनिफॉर्म. बघा आता काय आपण आत्ताच बघितलं होतं ए ई आय ओ यू, हे काय आहेत? वॉवेल आहे. पण इथं यू आलेला आहे ॲट द बिगिनिंग ऑफ नाउन, यू इज गिवन. जर यू त्या ठिकाणी दिलेला आहे तर याचा अर्थ मग इथं काय पाहिजे होता? अँड पाहिजे होता. पण युनिव्हर्सिटी या यूचं प्रोनाऊन्सिएशन वाय सारखं होतंय. कसं होतंय? वाय, लाईक अ वाय. सो वी हॅव टू यूज ए. म्हणून आपल्याला तिथं काय यूज करायचं आहे? ए यूज करायचा आहे. म्हणून अ युनिव्हर्सिटी, अ युनिफॉर्म यासारखे जे वर्ड्स आहेत तर या ठिकाणी काय करतात? यूज आर्टिकल ए इज यूज. आर्टिकल ए इज यूज. तर इन दिस वे वी हॅव टू यूज आर्टिकल ए इन द सेंटेन्स. ह्या पद्धतीने मग आपलं डे टू डे इंग्लिश असेल, आपलं रायटिंग असेल, रीडिंग असेल, स्पीकिंग असेल, मीन्स whenever we are going to use English at that time article A is used in this way. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो. It is used before a common noun. Article A is used before a common noun. The noun should be countable. We don't have definite information of noun. A is used before a noun that begins with consonant sound. A is also used before a noun that begins with vowel but sounds like a consonant. So this way we have to use article A. Got it?